चला मग मित्रांनो, आज तुम्हाला मी एका मिनिटामध्ये फॉर लूप म्हणजे काय, फॉर लूपचा एक्झिक्युशन कसा होतो आणि तो कुठे यूज करायला पाहिजे हे सांगणार आहे. तर मग हा व्हिडिओ सेव्ह करा आणि मॅक्झिमम लोकांसोबत शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका टेक्नोसिग्न्या पेजला. चला तर मग एक फॉर लूपचा सिंपल एक्झाम्पल बघूया. मी इथे system.out.print hello असं लिहिलो आहे. मी एकदाच लिहिलो आहे, पण मला 100 टाइम्स याला एक्झिक्यूट करायचं आहे. तर मग मी फॉर लूप यूज करू शकतो. फॉर लूपमध्ये काय की एखादा स्टेटमेंट जर एकदा एक्झिक्यूट होत असेल तर मग आपण त्याला एक इटरेशन कंप्लीट झाला असं म्हणतो आणि त्या इटरेशनला आय व्हेरिएबलने आपण डिनोट करतो. हा फॉर लूपचा आहे सिंटॅक्स, ज्याच्यामध्ये पहिला इनिशियलायझेशन होते आणि त्याच्यानंतरनं कंडिशन चेक होते, मग बॉडी एक्झिक्यूट होतो आणि बॉडीच्या नंतरनं इन्क्रिमेंट डिक्रिमेंट परफॉर्म केली जाते आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंटच्या नंतर परत कंडिशन चेक केला जातो. आपण एक फॉर लूपचं एक्झिक्युशन समजून घेऊया युझिंग अ फ्लोचार्ट. हा फ्लोचार्ट आहे फॉर लूपचा, ज्याच्यामध्ये पहिलं इनिशियलायझेशन होते, इनिशियलायझेशनच्या नंतर कंडिशन होतो, कंडिशन चेक झाला आणि कंडिशन ट्रू असला तर मग बॉडी एक्झिक्यूट होते, बॉडीच्या नंतर इन्क्रिमेंट डिक्रिमेंट होते आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट नंतर परत कंडिशनला येतो, परत इनिशियलायझेशन होत नाही आणि तिथून जर कंडिशन फॉल्स असला तर फॉर लूप एक्झिक्यूट होऊन जाते. जर तुम्हाला फ्लोचार्टचा डायग्राम हवा असेल तर कमेंटमध्ये सांगा फ्लोचार्ट, मी तुम्हाला फ्लोचार्टचा डायग्राम मध्ये शेअर करून देईल. पण लक्षात ठेवा, टेक्नोसिग्न्या पेजला तुम्ही फॉलो केलं नसाल तर तुम्हाला डायग्राम भेटणार नाही.